श्री भगवान पांडुरंगाच्या कृपेनं तद्वत श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज इत्यादि सब संतों के अलौकिक अहेतु की कृपा से श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपण विचार करण्यास आरंभ केलेला आहे। प्रथम अध्यायाचा विचार करत असताना भगवान परमात्म्यानं रथ दोन्ही सेनेच्या मध्ये भीष्म, द्रोण, इतर जे काही राजे आहेत त्यांच्या समोर उभा केला आणि अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुन, या जमलेल्या कौरवांस पहा। तेव्हा अर्जुन तिकडे पाहू लागला। अर्जुन पाहत असताना तो भगवान परमात्म्याला बोलू लागला की हे पहा, हे सगळे तर गोत्र गुरुच आहेत, यांस तू पहा। असे बोलल्यानंतर भगवान परमात्म्याच्या मनात आश्चर्य वाटले। हे काय आदरिले याने, या ठिकाणी यानं काय आरंभ केलेला आहे, परी काही आश्चर्य असे, काहीतरी आश्चर्य आहे असे भगवान परमात्म्यानं मनात ऐशी पुढील घेतो। तो सहजेंद्र आणि हृदय असतो, परी उगा असे निवांतो ती वेळी। त्यावेळी भगवान परमात्मा तर शांत राहिले, परंतु नंतर भगवान परमात्मा शांत असताना अर्जुनानं काय काय पाहिलं त्याचं कथन केलं। अर्जुनानं जे पाहिलं ते कथन केल्यानंतर अर्जुनाची स्थिती कशी झाली त्या स्थितीचं वर्णन करत असताना श्री संजयजीनं एक वाक्य उच्चारलं, कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
परया कृपया आविष्ट अर्जुन विषीदन खेद करत इदम अब्रवीत, हे वचन बोलला. आता या ठिकाणी आपण परया कृपया आविष्ट या पदाचा विचार करत होतो. या पदाचा विचार करत असताना माऊलीनं एक वचन दिलं की तेथ मनी गजबज झाली, आपैसे कृपा उपजली, त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्या ठिकाणी मनामध्ये गडबड झाली आणि आपोआप मनात कृपा म्हणजे करुणा निर्माण झाली आणि त्यानं जर कृपावृत्ती आली तर वीरवृत्ती निघून जाते. कारण की कधीही अंतःकरणामध्ये एकाकाली एकच वृत्ती टिकत असते, अतिरिक्त वृत्ती टिकत नसते. या वेदांताच्या सिद्धांतास अनुसरून कृपावृत्ती आली तेव्हा वीरवृत्ती निघून गेली, असं श्री ज्ञानराज माऊलींनी सांगितलं. तत्पश्चात एक उदाहरण, एक दृष्टांत दिला की वृत्ती कशी बाहेर निघून गेली. एक त्यांनी सांगितलं की जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्याआधी ती आणि कितेन साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उत्तम कुळामध्ये जन्माला येतात, गुण आणि लावण्य यानं युक्त असतात, त्या स्त्रिया आपल्या या तेजस्वीपणाच्या भराने, तेजस्वीपणामुळे अन्य स्त्रीस सहन करत नाहीत. म्हणून ही वृत्तीरूपी उत्तम कुळातील स्त्री आहे आणि कृपा ही दुसरी स्त्री आहे. ती आली असता ही उत्तम कुळातील स्त्री बाहेर निघून गेली. या ठिकाणी म्हणजे अर्जुनाला, आता तुम्ही लक्षात ठेवा, अर्जुनाला काय काय सोडून गेलं आणि नंतर ती कोणती कोणती स्थिती अर्जुनाला प्राप्त करायची याचं उत्तर भगवान परमात्मा किंवा याच्याकरिता तो प्रयास कर असं सांगणार. पहा पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे अर्जुनाची एक हानी झाली म्हणजे अर्जुनाची वीरवृत्ती ही बाहेर निघून गेलेली आहे. ही वीरवृत्ती पुन्हा प्राप्त व्हावी ती आपल्याला पुढे दिसेल प्राप्त झालेली. म्हणजे आता या अध्यायामध्ये, कारण की हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव नावाचा अध्याय आहे, या अध्यायामध्ये अर्जुनानं ज्या ज्या शंका केल्या, जे जे प्रश्न भगवान परमात्म्या पुढे उपस्थित केले, त्या त्या प्रश्नांचं उत्तर भगवान परमात्म्याने पुढे दिलेलं आहे की नाही ते आपल्याला पाहायचंय. इथे एक झालंय अर्जुनाची वीरवृत्ती निघून गेलेली आहे. पुढे याच विषयी काही एक दुसरा दृष्टांत देऊन समजून सांगण्याचा एक प्रयास करत आहेत. ते बोलतात की हा अर्जुनानं कोणत्या रीतीनं या करुणेचा स्वीकार केला. कारण की एक निश्चित आहे, कोणताही मनुष्य असेल त्याच्याकरिता जी आपली स्वतःची वृत्ती आहे तीच स्थिर ठेवावी, बदलू नये. या ठिकाणी बदलली, परंतु एक दृष्टांत देऊन मनुष्य कशी वृत्ती सोडतो याच्याकरता एक दृष्टांत दिला. नवी आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडेविन अनुसरे भ्रमला जैसा. माऊली बोलतात की नवी आवडीचे निभरे, जर अन्वय पहा, कामुक नवी आवडीचे निभरे कामुक नवई आवडीचे निभरे, निज वनिता विसरे, मग पाडेविन अवसरे. पाडेविन मग जैसा भ्रमला तैसा पाडेविन अनुसरे. अर्थ पहा, कामुक म्हणजे कामासक्त पुरुष, कामी पुरुष. आप काय करतो, नवी आवडीचे निभरे, नव्या स्त्रीच्या आवडीचे अर्थात
नव्या स्त्रीच्या आवडीचे म्हणजे प्रेमाच्या बरे म्हणजे उत्कर्षाने त्याचं प्रेम दुसऱ्या स्त्रीवर अधिक वाढतं. नव्या स्त्रीच्या प्रेमाच्या भराने निज वनिता विसरे, आपल्या स्त्रीस विसरतो. आपली जी पत्नी आहे, आपली जी बायको आहे ते त्याच्या लक्षात राहत नाही. मग काय करतो? मग जैसा भ्रमला, ज्याप्रमाणे भ्रमिष्ठ पुरुष कोणाचेही अनुसरण करतो. भ्रम झाला म्हणजे ते पागल झाला, बुद्धी त्याची आपले काम करत नाहीये. तर तो जसा कोणाचंही अनुसरण करतो, कशासारखंही वागतो, त्याप्रमाणे हा जर नव्या दुसऱ्या स्त्रीच्या आवडीच्या भराने आपल्या पत्नीस विसरतो व पाडेवीन म्हणजे योग्यते वाचून आपल्यामध्ये योग्यता नसली तरी सुद्धा अनुसरे, दुसऱ्या नव्या स्त्रीचे अनुसरण करतो, तिच्या मागे लागतो. कारण की वस्तुतः आपला धर्म काय सांगतो, किती काही जरी झालं मग ती स्त्री चांगली असो खराब असो कशी असो, तीच म्हणजे ज्या स्त्रीशी आपला विवाह झाला तीच स्त्री त्या पुरुषाला योग्य आहे. अन्य स्त्रीचा स्वीकार करणं म्हणजे पाप आहे. पराई स्त्री स्वीकारू नये. परंतु कामी जे पुरुष असतात त्यांना काहीच याच्यातील लाजही वाटत नसते. म्हणून एक आपल्याला श्लोक दिसतो, अर्थातुराणाम न गुरुण बंधू, कामातुराणाम न भयम न लज्जा, विद्यातुराणाम न सुखम न निद्रा, क्षुधातुराणाम न रुचिर्न बेला. म्हणजे 4 मनुष्य आहेत, त्यापैकी आपल्या करता आपण असो की नसो, आपल्या करता एक श्लोक येत आहे, त्या एक तुकडा आहे. अर्थातुराणाम न गुरुर्न बंधू, ज्यांना फार पैसा कमावासा वाटतो त्याच्यामध्येच नित्य डोकं लावलेलं आहे, त्या पैशाकरता जे वेळे झालेले आहेत ते कोणालाच मोजत नाहीत. न गुरु न बंधू, बस पैसा आला पाहिजे एवढाच, त्यांना काहीही घेणे देणे. आपले बंधू बांधव ते जाऊ द्या, पैसा आहे आपला मुख्य, त्याच्यावर ही अर्धातोरांची स्थिती असते. दुसरे कामातुराणाम न भयम न लज्जा, जे कामातुर विषयासक्त असतात त्यांना कोणाची भीती वाटत नाही आणि लाजही वाटत नाही. आपण काय काम करतोय, चांगलं आहे की वाईट आहे, बिनलाजे येऊन बसतात. दुसरं आहे विद्यार्थी. नाही, हे गुण असावेत बरं का, म्हणजे ते असतात, हे गुण राहतातच. आता जर विद्यातुर असेल, विद्यातुराणाम न सुखम न निद्रा, ज्यांना विद्या प्राप्त करण्याची इच्छा असते, विद्येकरता आतुर असतात, त्यांना सुख प्राप्त होत नाही. कारण की वारंवार प्रयास करणार, रात्रंदिवस अभ्यास करणार, मग सुख कुठून? सुख मिळत नाहीये आणि निद्रा झोप सुद्धा लागत नाही. आणि आपल्याला नित्य झोप लागते, अर्थात आपण विद्यातुर नाही हे निश्चित आहे. कारण की आपला अभ्यासा वाचून समय जातो. एक श्लोक येतो, विद्यार्थीचे त्यजेत सुखम, सुखार्थीचे विद्यार्थीचे त्यजेत सुखम, विद्यार्थीचे दुसरंच होईल, विद्यार्थीचे सुखार्थीचे त्यजेत विद्या, विद्यार्थीचे त्यजेत सुखम नंतर येत आहे. आता सुखार्थीनो कुतो विद्या, विद्यार्थीनो कुतः सुखम, है ना. सुखार्थीचे कुतो विद्या, यदि जर सुखाची इच्छा असेल तर त्याला विद्या कुठून भेटणार? त्याच्या बापाने त्याला ठेवलेलं नाही, कधीच भेटणार आहे. आणि जो विद्यार्थी असेल त्याला सुख भेटणार नाही, कारण की विद्यार्थी विद्या प्राप्त करण्याच्या अवस्थेत कष्ट घ्यावे लागतात. जर सुखार्थी असेल त्याला विद्या प्राप्त होणार नाही,
तो विद्यार्थी असेल तर त्याला सुख प्राप्त होणार नाही अवघड. म्हणून विद्यार्थ्यानं सुखाचा त्याग करावा आणि निरंतर अभ्यास करावा. अंतिम देतात की क्षुधातुराणाम न रुचिर वेला, ज्याला भूक खरीच भूक लागली आहे, फार तीव्र भूक लागलेली आहे, अशा क्षुधातुर क्षुधेनं एकदम दुःखित झालेल्या पुरुषाला न रुचिर्ण वेला, त्याला आता यात रुचकर आहे भोजन की चांगलं लागतंय की नाही लागत, बस तो खाण्याच्या प्रयासात राहतो, त्याला तेच चांगलं लागतं. आणि दुसऱ्याला किती चांगलं असलं तरी याचे दोष पाहतो. आणि जो भुकेला आला असेल, रात्री 12 वाजले की 1 वाजलाय की 2 वाजले की संध्या आहे, हा तो काहीच पाहत नाही, अगोदर भोजन. म्हणजे फार भुकेलेला तो असं करतो. पण या ठिकाणी जसं कामुक अन्य स्त्री स्वीकारतो, जसं एका कावळ्यासारखी स्थिती होते या विषयी पुरुषाची. कसे, कितीही आपली स्त्री पतिव्रता असेल, आपली स्त्री सुरूप असेल, गुणवंती असेल, तरी सुद्धा त्या स्त्रीस तो न स्वीकारता दुसऱ्या घाणेरड्या मूर्ख समजा एकदम नीच कुळातली असेल तरी सुद्धा अशा स्त्रीचं सेवन कामुक पुरुष करत असतो. याच्याकरता एक कावळा आहे पहा, कावळा ऐक नाही, कावळ्याला तलाव भरलेला असेल, परंतु तो कावळा त्या तलावातील उत्तम जे जल आहे, कावळा तलावातील उत्तम जल तो पित नाही, तद अतिरिक्त तो कावळा डबक्यातलं मडक्यातलं पाणी जाऊन पिये. अशा प्रकारे कथन केलं. परिपूर्णे पितटाके काका कुंभोदकम पिबते अनुकूले कलत्रे नीच परदारा लंपटो भवती. एक वाक्य येतं, जसं तलाव परिपूर्ण भरलेला आहे तरी सुद्धा कावळा कुंभोदकम पिबते, म्हणजे मडक्यातलं पाणी जाऊन पिये. तसं अनुकूले पिकलत्रे, पत्नी अनुकूल असली तरी सुद्धा नीच परदारा लंपटो भवती, दुसऱ्याच्या पत्नीच्या लंपट होतो, म्हणजे दुसऱ्याच्या पत्नीच्या मागे लागतो. म्हणजे हा नीच पुरुषाची वृत्ती असते. जसं म्हणून ते कामी पुरुषाची वृत्तीच असते. का स्त्री देखोनी कामुको प्रवृत्ती धरे, ही कामुक पुरुषाची अथवा दुसरे माऊलींचे आहे. कामुक जैसा अंगना अपैता खिजे, ज्याप्रमाणे कामुक पुरुषाला स्त्री आपल्या अधीन करते, त्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुनाला या मोहवृत्तीनं आपल्याला आपल्या स्वतःच्या अधीन केलेलं आहे. अथवा एक दृष्टांत दिला, दुसरा एक दृष्टांत देतात. जसे आपण आहोत, साधक आहे, साधक हे साधना करत असतात. साधना करता 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 काय होतं, थोडीफार वृद्धी सिद्धी प्राप्त होते, काहीतरी पैसे वगैरे येऊ लागतात. वृद्धी सिद्धी प्राप्त झाली तर नंतर काय होतं की त्याची बुद्धी, जसं आता आपल्याकडे सिद्धी आली नाही है ना, प्राप्त झाली की नाही, यंत्रात्मक ती विज्ञानात्मक सिद्धी म्हणा, काहीतरी आलं तर काय होतं, त्यावेळेस त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते है ना, बुद्धी भ्रष्ट होते. मनुष्यानं साधकानं विरक्त असावं. ती विरक्तता रूपी सिद्धी, विरक्तता ही त्याला आठवत नाही, कुठं पळून गेली अशी स्थिती त्याची होते. त्याला मोक्षही प्राप्त होत नाही आणि सिद्धीही प्राप्त होत नाही. हेच सांगण्यात तशीच ही अर्जुनाची स्थिती झाली. हे आपल्या करता आपण सुधरावं, नाहीतर आपलं न झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कारण की जीवनाचं कल्याण करायचं असेल तर त्यागे नैके अमृतत्व मानशुः हे वचन आहे.
आपण काय करावं या ओळीचा आपण अर्थ पाहूया अगोदर की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग विरक्तादी सिद्धी आठवेना. बोलतात की किंवा अन्वय की तपोबळे वृद्धी पातलिया बुद्धी भ्रंशे मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. सर्व अन्वय पहा. की म्हणजे किंवा तपोबळे तपाच्या बळाने तपाच्या सामर्थ्याने वृद्धी म्हणजे संपत्ती ऐश्वर्य पातळीया संपत्ती अथवा ऐश्वर्य प्राप्त झाले असता बुद्धी भ्रंशे बुद्धी भ्रष्ट होते. काय होते? बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. मग म्हणजे नंतर त्याला विरक्ता सिद्धी काय लिहिलं? विरक्तादी सिद्धी विरक्तता सिद्धी आठवेना. मग त्याला काय आठवत नाही? विरक्तता सिद्धी. इथे आपण द्विवचन ठेवूया. विरक्तताच सिद्धीश्च इति विरक्तता सिद्धी. दोन काय आठवत नाही? विरक्तता आठवेना सिद्धिश्च आठवेना. त्याला दोन्ही आठवत नाही. खरंच म्हणजे आपल्यात वैराग्य असावं. कधीही वैराग्याशिवाय मनुष्याचं जीवन उत्कर्षास प्राप्त होत नाही. विरक्ती म्हणजे त्याच्या जीवनातील फार मोठी पुंजी. आणि विरक्ती ही काही पैसे म्हणा, आता सिद्धी काही लौकिक संपत्ती इत्यादी असेल, काही स्थिती असतील, त्यानं मनुष्याची विरक्ती जाते. नजदीक जाते. यंत्रणा तर जातेच म्हणा. ती काय करायचे है ना? साधकाला त्याची आवश्यकता काय बरं झाली तरी मग त्या जास्त फालतू प्रयत्न करावा ना. हा त्यानं पुन्हा सिद्धी जाते. पहा कोणती? आता आपल्याला मुक्त व्हायचंय. सिद्धी म्हणजे मोक्ष. त्याला मोक्ष रूपी सिद्धी आठवते का? तुम्ही सांगा. ज्यांच्याकडे यंत्राचे प्रयोग नित्य करतात असं मनात तरी येतं का की यंत्र त्याच्यात समय गेल्यानंतर आपल्या मनात तरी असं वाटेल की आता मुक्त व्हावं, मुक्ती प्राप्त करून घ्यावी. ही सिद्धी येते की लोकांमध्ये आपली कीर्ती व्हावी. हा लोकांना कधी वाटतं का लोकांमध्ये आपल्याला न मानलं तरी चालेल पण मोक्ष भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटतं? नाही ना. आपलं कीर्तन कसं उठेल, प्रवचन कसं रंगाला येईल है ना, पैसे कसे मिळतील, अशी स्थिती नसावी. साधकाची स्थिती विरक्तीची असावी. साधकाची दशा उदास असावी. बस बोलण्याकरता तोंडात असावी है ना, अंगात नसावी. उपाधी नसावी. कुठे? अंतरही नसावी आणि बाहेरही नसावी. आपल्याकडे दोन्हीही उपाधी असतात. त्याच्यामुळे आपल्याकडे कोणते राहते? कोणकोणते? एक देहासक्ती असतेच असते है की नाही. दुसरी पुन्हा द्रव्यासक्ती असतेच असते आणि लोकासक्ती सुद्धा असतेच असते. म्हणजे आपल्याकडून ह्या वासना सुटाव्या त्या वासना आपण पकडून ठेवतो तर कधीच मुक्ती होत नाही. कारण की एक वाक्य येत आहे लोक 3 वासना आहेत. श्लोक 8 ना की देव शास्त्र वासनया पिच असं वाक्य आहे. यथावन नैव जायते है ना, लोक वासनया ज्ञानम यथावन नैव जायते. वाक्य दिलं की देह वासनेने पुन्हा शास्त्र वासनया पिच शास्त्र वासनेने लोक वासनया ज्ञानम यथावन नैव जायते.
ह्या 3 वासना जर असल्या, देह वासना, शास्त्र वासना आणि लोक वासना, ह्या वासना जोपर्यंत विद्यमान असतात त्या तोपर्यंत आपल्याकडे पुत्र वासना है ना पुत्रैषणा, वित्तैषणा आणि लोकैषणा, ह्या 3 ऐषणा असल्या तर समजा मनुष्याला ज्ञान होत नाही. वित्ताची ऐषणा नसेल, खरं साधकाला आहे बरं का, साधक नाही त्याला त्याच्याकरता हे वाक्य नाही येतं. साधकाकरिता आहे. जो साधक खरा साधक बनू इच्छितो, प्रारब्ध प्राप्त होईल ठीक आहे, परंतु वासना अंतःकरणात नसावी. कोणती? पुत्र वासना, मला मुलगा व्हावा म्हणजे पत्नीची वासना. दुसरी वित्तैषणा, ही नसावी, धन फार प्राप्त व्हावं ही वासना नसावी. आणि लोक वासना नसावी, तर तो कुठेतरी मुक्तीच्या मार्गाला चालू शकतो, अन्य चालू शकत नाही. कारण की जेव्हा सिद्ध्या प्राप्त होतात तेव्हा ते आपल्या मार्गाला अडथळे करत असतात. पहा, म्हटलं जातं 12व्या अध्यायात माऊली बोलतात, तया महेंद्रादिपदे करिताती वाटपदे आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडे ठाणे. त्या महेंद्र इंद्र इत्यादी पद ती वाटामध्ये अडथळे करतात आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्व ही मार्गामध्ये पडून असतात. म्हणून त्यानं कल्याण होत नाही. देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे विषय कसे प्राप्त होतात? वा, त्यांना वाटतं की आज मला सिद्धी प्राप्त झाली, यांच्या निमित्ताने विषय प्राप्त होतात. तो तुम्ही पहा, साधका पूर्वी किती वैराग्यवान होता, परंतु नंतर दिसतंय त्यांना काय पता नाही, अशी स्थिती होऊन जाते. मी एक कथा वाचली होती. एक साधू होते, नंतर ते चांगले ध्यान, एकाग्रता, भ्रामरी, प्राणायाम, नेत्राटक इत्यादी करून त्या एकाग्रता इतकी प्राप्त झाली, फार एकाग्रता प्राप्त झाली. आणि त्याच्यामुळे त्याला थोडं लक्षात येऊ लागलं, लोकांमध्ये त्याची थोडी कीर्ती होऊ लागली. कारण की एकाग्रता झाली, थोडी तरी कृपा काहीतरी वाढलं तर लोकांमध्ये होतात. नंतर काही दिवसांनी तो बाहेर गेला आणि नंतर काही दिवसांनी एका ठिकाणी पुन्हा आला. ज्या ठिकाणी पूर्वी होता त्या ठिकाणी पुन्हा आला आणि नंतर विचारलं, परंतु त्यावेळेस एकटा नाही आला, 2-4 जण मिळून आले. 7-8 वर्ष आला असं, 4-5 वर्षाला 2-4 जण मिळून आले आणि नंतर विचारलं तर एक ही माझी शिष्या आहे. नंतर काही दिवसानं कळलं की शिष्या नाही, याची पत्नी आहे आणि हे त्याची मुलं आहे. मग अशी स्थिती होते. पहिला चांगल्या मार्गाने चालला होता, परंतु नंतर थोडी काहीतरी ख्याती इत्यादी प्राप्त झाली तर मनुष्याची अशी स्थिती होते. म्हणून साधकानं विशेषतः सावध, अरे काय जरूरत आहे ज्याच्यामुळे आपला नाश होईल, त्याच्यामध्ये सावधच राहिलेलं फार बरं ना. तेच बोलतात, तैसे अर्जुनाची स्थिती कशी झाली, अशीच झाली. तैसे अर्जुना तेथ झाले, असं ते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिले कारुण्यास. अन्वय तैसे पाहता, जे अंतःकरण कारुण्यासी दिधले, तेथ अर्जुना तैसे झाले, असं ते पुरुषत्व गेले. अर्थ जे अर्थात ज्यावेळी अंतःकरण कारुण्यासी दिधले, ज्यावेळी अर्जुनाने आपलं अंतःकरण कृपेला दिलं, दयेस दिलं, ममतेस दिलं, त्यावेळी तेथ अर्थात त्यावेळी अर्जुना तैसे झाले, अर्जुनाला तसं झालं. कसं झालं पाहता, असं ते पुरुषत्व गेले. कसं झालं ते सांगतात, असं ते म्हणजे असलेले पुरुषत्व, शौर्यत्व, वीरता त्याची निघून गेली, अशी स्थिती होते. म्हणून आपलं जर अंतःकरण विषयास दिलं
तर असलेली आपली विरक्ती, असलेली जी सिद्धी ती निघून जाते, मग तिचा आठव सुद्धा येत नाही. ही म्हणजे ज्ञानोबा समजून सांगतात दृष्टांत. हे दृष्टांत अर्जुनाचं चरित्र सांगायचं आहे, परंतु साधकाला सावध करत सांगतात. म्हणून हे दृष्टांत साधकाकरता चांगले. त्याचं शौर्यता अर्जुनाची निघून गेली. तेव्हा कसं झालं, आणखी एक दुसरा दृष्टांत देऊन सांगतात. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धरू महामोहे आकळीला. सांगा, देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग जैसा तेथ संचारू होय. देखा म्हणजे पहा, अर्थ ना. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, सरळ पूर्ण. देखा म्हणजे पहा, लक्षात ठेवा. मंत्रज्ञ बरळू जाय, मंत्रज्ञ म्हणजे मंत्र जाणणारा. आपल्याला लोकांमध्ये असतं, कारण की लोकांमध्ये कसं मंत्र जाणणारे, भूत उतरणारे हे लोक असतात. ते मंत्र झाडतात, म्हणतात हे ना. मंत्र झाडले की ते बाहेर निघून जातात. परंतु कदाचित मंत्र हे थोडेही चुकू नयेत. मंत्रज्ञ बरळला म्हणजे त्याचा मंत्र चुकला. मंत्रज्ञ बरळू जाय, मंत्रज्ञ म्हणजे मंत्र जाणणारा, बरळला चुकला, जाय म्हणजे असता, चुकून गेला असता, मंत्र चुकला असता काय होतं. मग तेथ का जैसा संचारू होईल, मग तेव्हा जसा ते भूत त्याचं उतरायचं ते सुटून जातं आणि याच्यामध्येच भूताचा संचार होतो. जो मंत्र झाडतो ना त्याच्यामध्येच भूत शिरतं. मग आता उतरायचं कोणी, दुसऱ्यात शिरलं तर उतरणं संभव आहे, याच्यात शिरल्यावर उतरणं संभव नाही. त्याप्रमाणे हा जर बरळला, तसंच अर्जुनाची स्थिती झाली. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला, त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन महामोहाने व्याप्त केलेला आहे, बांधला गेलेला आहे, आखळला, जकळला. कारण की कधी याचा अर्थ करत असताना वेगवेगळा अर्थ केला जातो. मंत्रज्ञ अर्थात मंत्र जाणणारा म्हणजे वेदाचे मंत्र जाणणारा. तो बरळू जाय अर्थ थोडा इकडं तिकडं लावून अर्थ होतोय चांगला. बरळू अर्थात त्याच्यात प्रमाद झाला असता, मंत्र जाणणारा प्रमाद झाला असता म्हणजे लक्ष दिलं नसता. तुम्ही गीतेचं पारायण करता की नाही, गीतेचं पारायण केलं, बस बोलता 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 लक्ष नाही दिलं, प्रमाद केला. लक्ष न दिलं तर काय होतो, संचार होतो. दुसऱ्या अध्यायातून डायरेक्ट 9व्या अध्यायात निघून जातो, है ना. म्हणजे संचार होतो की नाही. मंत्रज्ञ बरळू अर्थात प्रमादयुक्त झाला असता तर काय होतं, संचार होतो, श्लोकांचा संचार होऊन जातो. इकडून तिकडे पुढे गेलेला पुन्हा माघारी येतो. 18व्या अध्यायात गेला है ना, लगेच येतो 3ऱ्या अध्यायामध्ये. स्वधर्मे परधर्म भयावर म्हणून जातं, है की नाही. त्याची स्थिती विचित्र होऊन जाते. 9व्या अध्यायातून 18व्या अध्यायात चालला जातो आणि 18व्या अध्यायातून पुन्हा 9व्या अध्याय येतो. शेवटी अशी स्थिती होते. म्हणून प्रमाद होता कामा नाही. प्रमाद झाला की स्थिती बिघडते, तशी स्थिती होते. परंतु असे वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं या भूताविषयी, जर मंत्र चुकला, मंत्र तळे थोडा तरी तो धडची होय वेडा. थोडा जरी मंत्र चाळला तर तो पूर्णच वेडा होऊन जातो. म्हणजे मंत्र चुकता कामा नये. आता मंत्र चळे पिसे लागते सत्व. मंत्र जर बिघडला ना, बदलला,
तर लगेच त्याला वेळ लागतो, इसे लागत आहे. पण मंत्राचा जप हा, कारण की कोणतेही मंत्र आपण जप करतो, वैदिक मंत्र असते कसे असते, तुम्ही मंत्र जशास तसा उच्चारण करून जर जप केला तर त्याचा लाभ फार मिळतो. जर चुकले तर लाभ नाही, मग उलट होतं. जसं वृत्रासुरा तिथं काय होता की मंत्र कशा करता जप केला होता, इंद्राचं मारण्याकरिता, इंद्राला मारणारा पुत्र उत्पन्न व्हावा याच्याकरता जप केला गेला, यज्ञ केला. परंतु नंतर त्याचा अर्थ निघाला रसोदीर्घ करून इंद्राकडून मरणारा पुत्र उत्पन्न व्हावा. स्वरभेद झाला तर इंद्राकडून मरणारा वृत्रासुर निर्माण झाला. अशी स्थिती होते याकरता. आणि असंच अर्जुनाचं, म्हणून आपण कोणताही चांगल्या रीतीने मंत्र जाप करावा, कोणताही असेल. तैसा तो धनुर्धर, आणि हा धनुर्धर महामुहाने व्याप्त केल्यानंतर तो वेड्यासारखा झाला. काय कळावं हे त्याला कळेनासं झालं. म्हणून त्याची स्थिती कशी झाली पुढील ओळीमध्ये स्पष्ट करून सांगतात. म्हणून असता धीरू गेला, हृदयात राहू आला, जैसा चंद्रकळी शिंपीला सोमकांत. शिवतला सोमकांतू. पाहतो आता, पहा आलोय. मनमुनी जैसा चंद्रकळी सोमकांतू शिंपीला, तैसा असदा धीरू गेला, हृदयात राहू आला. शिंपीला आता काय होतं ना, चंद्र हे चंद्राच्या अमृताचा सडा होत असतो. बोलतो की नाही आपण, चंद्र आपले अमृत शिंपतो, सिंचन करतो, है ना, शिडकतो म्हणा, सिंचन करतो. त्याप्रमाणे इथे दिलं. म्हणून जैसा चंद्रकळी शिंपीला सोमकांतू, ज्याप्रमाणे चंद्राच्या किरणाने शिंपडलेला कोण, सोमकांतू, स्पर्शिलेला सोमकांतू अर्थात चंद्रकांत मणी काय करतो, द्रवीभूत होतो, पगळतो, त्याला पाजर फुटतो. चंद्रकांत मणी जर तुम्ही चांदण्यात ठेवला तो त्याचं पाणी होऊ लागतं, द्रवीभूत होऊ लागतो, त्याला पाणी सुटतं, असं राहतं. त्याप्रमाणे अर्जुनाचं काय झालं, मोहाने ग्रासलं, तेव्हा असता धीरू गेला, त्याचा असलेलं धैर्य निघून गेलं, असलेले धैर्य गेले आणि हृदयात राहू आला. व हृदयामध्ये द्रवीभूतपणा, कृपा त्याच्या अंतःकरणात शिरली, कृपा अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाली. अशी स्थिती अर्जुनाची होते. अर्जुनाची स्थिती इतकी भयंकर झाली. तेव्हा अर्जुन काय बोलतोय पहा. तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद अच्युतेसी बोलतू असे. पाहता त्याप्रमाणे तया परिपार्थू स्नेहे मोहितो, त्याप्रमाणे अर्जुन अतिशय स्नेहाने, अतिशय प्रेमाने मोहित झाला. मग सखेद बोलतू असे, सखेद अच्युतेसी बोलतू असे. खेद एक, सखेद एक सूत्र येतं,
एक तेन संयत, ते मला लक्षात आहे ना, तेन संयती तुल्य योगे असं काहीतरी सूत्र आहे. तेन संयती तुल्य योगे, सह युक्त बरोबर त्या सहित बोलतो ना आपण, सहित युक्त या अर्थामध्ये कोणत्याही शब्दाच्या कोणत्याही शब्दाबरोबर सह या अव्ययाचा समास होतो व त्याचा स होऊन, जसं खेदेन सहित इति सखेद, त्याचा अर्थ काय होतं? खेद सहित सखेद असा अर्थ. म्हणजे खेदयुक्त होऊन, खेद सहित अर्जुन भगवान परमात्म्यास, श्रीकृष्णास अच्युतेशी बोलत असे. इथे अच्युत शब्द वापरला कारण की एक अच्युत आहे आणि एक द्रवीभूत आहे. जो कधी च्युत होत नाही, ज्याला आपल्याला अच्युतपणा प्राप्त व्हावा असेल, त्यानं अच्युतालाच विचारलेलं बरं. म्हणजे सखेद युक्त अर्जुन आहे, त्याच्या विरुद्ध स्थितीत अर्जुन आहे. अर्जुनापेक्षा अतिशय विपरीत स्थिती भगवान परमात्म्याची दाखविण्याकरिता या ठिकाणी अच्युतेशी पद दिले. म्हणून अच्युताला, जो काही ढळलेला नाही, आपल्या स्थितीत आहे, त्याला अर्जुन आपली ढळलेली स्थिती ही प्रगट करून सांगत आहे. तो अर्जुन बोलतोय, परंतु अर्जुन बोलेल उद्या. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. विदधत्यात्